नीट पेपर लीक प्रकरणी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तणाव आता देशभरात पसरला आहे। देशभरात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत। अशातच मुंबईसुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। यावेळी एका तरुणाने पोलिसांची व्हॅन थांबवल्याचा जो व्हिडिओ होतो तो व्हायरल झालेला आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ज्याने पोलिसांच्या व्हॅनमधून विद्यार्थ्यांची सुटका केलेली आहे। त्याचं झालं असं की मुंबईमध्ये बुधवारी दादर येथे विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं। मोठ्या संख्येने विद्यार्थी हे आंदोलनात सहभागी झाले होते। त्यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं। पण एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामुळे एका ब्राऊन रंगाचा टी शर्ट घातलेला तरुण आंदोलक पोरांची गनिमी कावा करत सुटका केली। व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की मुंबई पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि निळ्या व्हॅनमध्ये बसवलं। अशावेळी आंदोलनाच्या वेळी पोलीस हे आंदोलकांना जवळील पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असताना काही काळ तिथे बसून ठेवतात आणि सोडून देतात। पण विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी व्हॅनचा पाठलाग केला। त्याचवेळी एक टेम्पो समोर आला, त्यामुळे व्हॅनचा वेग कमी झाला। त्यावेळी एक विद्यार्थी व्हॅनच्या मागे गेला आणि दार उघडलं। त्यानंतर व्हॅनमधील पोरं बाहेर पडली आणि पळू लागली। पोलिसांनीही या पोरांना अडवलं नाही। ज्या विद्यार्थ्यांनी हे धाडस केले त्याचं सगळीकडे कौतुक होतंय आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे। दरम्यान बुधवारी दादर येथील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडलं होतं। त्यावेळी सुद्धा एका मुलीने अक्षरशः व्हॅन अडवली होती आणि ती व्हॅन पुढे एकटीच उभा होती। तिचा सुद्धा सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता।